हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय जय श्री गुरुदेव विनायकं गुरुरनौमि साकरे नाम विस्मृतम् ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं श्री बाबा गुरुराज नमस्तुभ्यं तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे ही होवी ज्ञानेश्वरी ग्रंथावरील दुसऱ्या अध्यायातील 46व्या श्लोकावरती ओवी आहे. तर ज्ञानेश्वर महाराज या नरध्यातल्या जीवाला उपदेश करतात. पहा की जे भगवंतानं अर्जुनाला उपदेश केलेला आहे, ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग असताना युद्ध करण्यास अर्जुन तयार होईनासा झाला. मग अर्जुन हा युद्ध करण्यासाठी तयार होत नसताना भगवंताला वाटलं की हे काय केलं अर्जुनानं, आणि अचानक असं अर्जुनाला काय झालं की युद्ध करण्यास नकार देत आहे. म्हणून भगवंतानं थोडं अर्जुनाला उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग उपदेश करत असताना भगवंताला वाटलं की अर्जुनाला निश्चितच मोह झालेला आहे. समोर पाहिलं तर सर्व आपले आप्त दिसत आहेत, म्हणून त्या आप्तांना मी कसं मारून राज्याचा उपभोग घेऊ, असं अर्जुनाच्या मनात विचार आला असता अर्जुन म्हणतो, हे देवा, युद्ध करण्यासाठी मी रणभूमीवर आलेलो आहे, पण माझ्या समोर सर्व आप्त मला दिसत आहेत, आणि या आप्तांना मी मारून राज्याचा उपभोग घेणं हे मला
कदापिही शक्य होणार नाही. कारण माझ्या हातून एवढं पाप करून राज्याचा भोग घेणं हे मला आवडत नसल्यामुळं काय मी युद्धच करू शकत नाही, असं ज्यावेळेस अर्जुनानं भगवंतांना सांगितलं. मग त्यावेळेस भगवंत अर्जुनाचा मोह निवृत्त करण्याकरिता जो भगवंतानं अर्जुनाचा मोह जाण्याकरिता उपदेश केलेला आहे, तर तोच उपदेश ज्ञानेश्वर महाराज या नरद्यात आलेल्या जीवाला करत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. नरद्यातल्या जीवाला जे काही शब्द आहेत तर ते शब्दही कळतात आणि त्या शब्दाचा जो काही लक्षार्थ आहे तर तो लक्षार्थ देखील समजतो. म्हणून इथं माऊली म्हणतात, हे पहा तुम्ही नरद्याला आलात, खरोखरच भाग्यवान आहात. कारण जे जे जीव नरद्याला प्राप्त झालेले आहेत तर ते सर्वची सर्व जीव खरोखरच भाग्यवंत आहेत. कारण की या मनुष्य देहामध्येच आपल्याला जे काही शब्द आहेत, संतांनी दिलेले शब्द आहेत, सद्गुरूंनी दिलेले काही शब्द आहेत, तर त्या शब्दाचा आपल्याला अर्थबोध होऊ शकतो. आणि इतर देहातल्या योनीमध्ये आपल्याला तो अर्थबोध होऊ शकत नाही. म्हणून आपण मनुष्य देहाला आलो तर आपण भाग्यवान आहोत. आपल्यासारखे आपणच भाग्यवान आहोत. अवया भरतखंडामध्ये आपल्याला शरीर प्राप्त झालं आणि ही भूमी संतांची भूमी आहे. आणि अशा संतांच्या भूमीमध्ये आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. आणि ह्या मनुष्य देहाचं सार्थक काय असेल तर सद्गुरूंची किंवा संतांची संगती करणं. आणि जे काही वेदानं आपल्याला काही वाक्य सांगितलेले आहेत, तर वेदाच्या वाक्यामध्ये दोन प्रकारचे वाक्य आहेत. एक तर अवांतर वाक्य आहेत. असे खूप काही वेदामध्ये अवांतर वाक्य सांगितलेले आहेत आणि काही महावाक्य सांगितलेले आहेत. मग अवांतर वाक्याचं चिंतन सुद्धा करण्याकरिता आपल्याला ते फार असे उत्तम आहे. कारण अवांतर वाक्यांचं श्रवण करून जे काही वेदांचे महावाक्य आहेत तर त्या महावाक्याचं आपल्याला विचारांती मंथन करून जे काही महावाक्याचं सार आहे तर त्या साराचं जो सार आहे तर ते सार आपल्याला आत्मसात करून घेता येते. म्हणून वेदानं खूप काही सांगितलेलं आहे. वेदात अनेक प्रकारचे विषयनिधेच सांगितलेले आहेत. मग जरी असं खूप काही वेदात सांगितलेलं असेल तरी मग आपल्याला अपेक्षित काय आहे, त्या वाक्याचा मतित अर्थ काय आहे, तर तेवढंच आपल्याला हे ज्ञानी मनुष्य काय करीत असतात की मग वेदात तर खूप काही सांगितलेलं आहे. कर्म सांगितलं, उपासना सांगितली, ज्ञान देखील सांगितलं आणि शेवटी महावाक्याचा उपदेश केलेला आहे. मग महावाक्याच्या उपदेशामध्ये आपल्याला शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे तर याची ओळख होत असते. म्हणून जे काही वेदात जे काही शाश्वत सांगितलेलं आहे म्हणजे जे नित्य आहे आणि ते स्वतःच सिद्ध आहे असं जे शाश्वत सांगितलेलं आहे तर तेच आपण ऐकावं, ओळखावं आणि त्याच आपण ग्रहण करावं. म्हणजे या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. संतांचं जे काही वाक्य आलेले आहेत तर ते ऐकणं महत्वाचं असतं. ते ऐकल्यानंतर त्याची ओळख करून घ्यायची असते आणि ओळख केली की मग ते जे काही शाश्वत तत्व आहे तर त्या शाश्वत तत्वाचा अंगीकार करून घ्यायचा असतो. म्हणून तर माऊली एका ठिकाणी म्हणतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत,
ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मग शाश्वत काय आहे? या उपाधीमध्ये, या शरीरामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जे काही शाश्वत आहे, तर त्याचाच आपण काय करायला पाहिजे की अंगीकार करायला पाहिजे. असा या ओळीचा थोडक्यात भावार्थ आहे. मग आता या ओळीवर चिंतन करत असताना मग हा जो मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर खरोखरच या मनुष्य देहानं काय करता येतं की आपल्याला जे काही शाश्वत असं असणार, जे काही भगवंताचं स्वरूप आहे, जे सार आहे, तर ते सार आपल्याला आत्मसात करून घेता येतं. म्हणून या मनुष्य देहाचा खरं सार्थक जे शाश्वत जी वस्तू आहे, मग त्याच वस्तू, शाश्वत वस्तू म्हणजेच परमात्मा वस्तू आहे. आणि त्या परमात्मा वस्तूचा आपण अंगीकार केला पाहिजे, ती आपल्या अंतःकरणामध्ये बांधली पाहिजे. हा खरा या मनुष्य देहाचं सार्थक आहे. म्हणून तर इथं महाराज म्हणतात की तैसे ज्ञानी ये जे होती. आता तैसे म्हटले की पहा, तैसे म्हणजे कसे, म्हणून माऊलीनं इथं दृष्टांत दिलेला आहे. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेते. माऊली म्हणतात की जरी वेदामध्ये पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मग वेदामध्ये कर्म सांगितलं, उपासना सांगितली आणि ज्ञान देखील सांगितलेलं आहे. मग कर्मामध्ये विहित कर्म सांगितलं, निषिद्ध कर्म सांगितलं. कर्माचे मुख्य दोनच प्रकार आहेत. मग बाकीचे खूप काही असे आहेत, पण मुख्य दोन प्रकार, एक तर विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. मग माऊलींना इथं निषिद्ध कर्म सांगायचं नाहीये, मग सांगायचं आहे ते खरोखर विहित कर्म सांगायचं आहे. मग विहित कर्म सांगत असताना निषिद्ध कर्म सुद्धा सांगावंच लागतं. म्हणजे निषिद्ध कर्म मध्ये कोणतं कर्म येतं याची लिस्ट येत असते, आणि विहित कर्म म्हणजे कोणते कर्म येतात, तर हे त्या विहित कर्म मध्ये येत असतं. म्हणून निषिद्ध कर्म देखील सांगितलं आणि विहित कर्म देखील सांगितलेलं आहे. मग आता पुढं उपासना सांगितली. उपासना म्हणजे भक्ती सांगितलेली आहे. मग भक्ती सांगितली, आपल्याला कल्पना आहे की भक्तीमध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. हा 9विधा भक्ती सांगितलेली आहे. मग 9विधा भक्तीमध्ये भक्ती करत असताना काही गोष्टी सांगितल्या, तर त्या गोष्टीमध्ये भक्ती करत असताना पहा काही दोष आढळून येऊ नयेत. त्यामध्ये काही दोष उत्पन्न होत असतात ती भक्ती करत असताना. म्हणून भक्ती करत असताना ते दोष उत्पन्न झाले नाही पाहिजेत, म्हणून काही आपल्याला दक्षता घ्यायची असते. म्हणून भक्ती करत असताना महाराज नेहमी सांगायचे की भक्तीमध्ये पाप नसावं, म्हणजे पाप मिश्रित भक्ती नसावी. कारण की पाप मिश्रित जर भक्ती केली तर ती भक्ती ठरत नसते. नुसतं त्या भक्तीचा अहंकार वाढत असतो. मी अशी भक्ती केली, मी तशी भक्ती केली. वास्तविक ती भक्ती ठरत नाही, तर केवळ त्या भक्ती म्हणून त्या भक्तीचा अहंकार फक्त वाढत असतो. मग असा अहंकार जर भक्तीत वाढत असाल तर अहंकार रहित भक्ती असावी. म्हणजे आपण भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये अहंकार जागृत झालेला नसावा, अशी ती भक्ती असावी. म्हणजे पाप मिश्रित भक्ती असावी, अहंकार रहित भक्ती असावी. आणि एवढंच नव्हे तर दांभिक भक्ती नसावी.
आपल्याला वाटतं की मी हे केलं, मी ते केलं, मीच करतो, असं माझ्यासारखी भक्ती कोणीच करत नाही. मी भक्तीत अगदी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे, अशी काही दांभिक भक्ती असते. म्हणजे दांभिक भक्ती सुद्धा आपल्याला अडचणीत आणू शकते. म्हणून भक्ती करत असताना दांभिक भक्ती नसावी. आता याच्याही पुढे पुन्हा दांभिक भक्ती नसावी, सकाम भक्ती नसावी. भगवंताची भक्ती सांगितली, पण त्या भक्तीमध्ये सकामता नसावी. म्हणजे सकामता म्हणजे आपण भक्ती करत असताना आपल्याला भक्ती केल्याच्या नंतर त्या भक्तीचं फल काय भेटत असतं, तर त्या फलाची अपेक्षा धरून जी काही भक्ती केल्या जाते, तर त्याच भक्तीला सकामता ही भक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून भक्ती करत असताना भक्तीत सकामता नसावी आणि निरपेक्ष भक्ती असावी. म्हणजे आपण भक्ती करत असताना कुठलीच अपेक्षा करायची नाही, असं भक्तीचं स्वरूप या वेदांतामध्ये अगदी प्रामुख्याने सांगितलेलं आहे. मग भक्ती कशामुळे सांगितली पहा, आणि कर्म कशामुळे सांगितलं हे पहा. अनादी कालापासून या मनुष्य देहातल्या अंतःकरणाला मलिनता प्राप्त झालेली आहे. म्हणून ही मलिनता आपल्याला काढून टाकायची वेळ इथं मनुष्य देहातच आलेली आहे. म्हणजे अनादी कालापासून आपल्या अंतःकरणामध्ये मलिनता कशामुळे आलेली आहे, जे काही विषय आणि विषयाची वासना आहे, की त्या विषयामधून मी कसं सुख प्राप्त करीन, आणि ती सुख प्राप्त करण्याची जी काही वासना असते, तर ती वासना अनादी कालापासून या जीवाच्या सोबत आलेली आहे. म्हणजे या वासना अनादी कालापासून असल्यामुळे त्या वासनेनं ते अंतःकरण मलिन झालेलं आहे. मग असं मलिन अंतःकरण झालेलं आहे, तर त्या अंतःकरणाच्या शुद्धीकरिता सकाम आणि निष्काम हे जे काही कर्म सांगितलेले आहेत, तर निष्काम कर्म केलं तर ही अनादी कालापासून जी काही अंतःकरणाची मलिनता आहे, तर ती अंतःकरणाची मलिनता निवृत्त होत असते. तर ती निष्काम कर्मामुळे निवृत्त होत असते. म्हणजेच अंतःकरण शुद्ध होत असतं, अंतःकरण पवित्र होत असतं. मग अंतःकरण शुद्ध आणि अंतःकरण पवित्र करण्याकरिता निष्काम जे काही कर्म आहे, तर ते निष्काम कर्म करावं. मग निष्काम कर्म केल्यानंतर अंतःकरण शुद्ध होत असतं. म्हणून कर्म वेदामध्ये सुरुवातीला प्रथमतः कर्म सांगितलेलं आहे. मग कर्माचा एकच हेतू आहे की जर आपण निरपेक्ष किंवा ज्याला आपण निरपेक्ष म्हणजे कामना रहित जर कर्म केलं, तर त्याच कर्मानं अंतःकरण शुद्ध होत असतं. म्हणून अंतःकरण शुद्ध होण्याकरिता आपल्याला कर्म सांगितलेलं आहे. मग विहित कर्म करायचं, विहित कर्म केलं तर मग आपलं अंतःकरण शुद्ध होत असतं. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणात मग ही अंतःकरणात आपलं जे काही चित्त आहे, तर ते चित्त आपल्याला परमात्म्याकडे लावता येत असतं. कारण जोपर्यंत अंतःकरण मलिन आहे, म्हणजे अंतःकरणामध्ये मल आणि विक्षेप हे दोन दोष जोपर्यंत आहेत, तोपर्यंत त्या अंतःकरणात भगवंताची भक्ती सुद्धा यथार्थरित्या होऊ शकत नाही. म्हणून अंतःकरणाची शुद्धता महत्वाची आहे. मग परमार्थ जर करायचा ठरला, तर परमार्थ हा गरिबीवर आणि श्रीमंतीवर होऊ शकत नाही. फक्त आणि फक्त परमार्थ हा पावित्र्यावर अवलंबून आहे. म्हणून परमार्थ करण्याकरिता जितकी अंतःकरणाची पावित्र्यता असेल, तितका परमार्थ आपल्याला फलीभूत करून घेता येत असतो. म्हणून हे वेदामध्ये कर्म सांगितलेलं आहे आणि कर्माच्या नंतर भक्ती सांगितलेली आहे. मग जी नवविधा भक्ती सांगितली, त्या भक्तीत काही दोष नसले पाहिजेत, अशी निरपेक्ष भक्ती असावी. मग निरपेक्ष भक्तीनं काय होत असतं की अंतःकरण स्थिर होत असतं. मग जे काय अंतःकरण स्थिर झालं की मग कर्मानं काय होत असतं की अंतःकरण शुद्ध होत असतं. आणि शुद्ध अंतःकरण परमात्म्याकडे आपल्याला लावायला सोपं जात असतं. कारण अंतःकरण स्थिर झाल्याशिवाय
शुद्ध झाल्याशिवाय ते परमात्म्याकडे चित्त आपलं वळत नाही. म्हणून अंतःकरण एक तर शुद्ध करावं. अंतःकरण शुद्ध झालं की ते चित्त जे आहे तर ते परमात्म्याकडे लावता येत असतं. आणि चित्त परमात्म्याकडे लागलं रे लागलं की मग आपलं अंतःकरण स्थिर होत असतं. चित्त स्थिर होत असतं. एकाग्र चित्त होत असतं. म्हणून कर्म आणि उपासना आणि याच्यानंतर ज्ञान सांगितलेलं आहे. मग ज्ञानाचा बोध कधी होत असतो? अंतःकरण शुद्ध असावं लागतं. अंतःकरण पवित्र असावं लागतं. ते अंतःकरण स्थिर असावं लागतं. मग पवित्र आणि स्थिर अंतःकरणामध्ये आपल्याला ज्ञानाचा बोध होत असतो. मग ज्ञान कधी होतं? तर मग अंतःकरणातला मल नावाचा आणि विक्षेप नावाचा जर दोष निवृत्त झाला तर मग ज्ञानाचा बोध आपल्याला अंतःकरणामध्ये होत असतो. म्हणून वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की कर्म सांगितलेलं आहे, उपासना सांगितली आणि ज्ञान सांगितलं. मग ज्ञान सांगितलं. मग ज्ञानामुळे काय होत असतं की ज्ञानामुळे काय होत असतं की आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला होत असते. आणि एकदा का स्वस्वरूपाची ओळख झाली रे झाली की देवाची ओळख, त्याच स्वरूपाच्या ओळखीमध्ये भगवंताच्या स्वरूपाची ओळख होत असते. आणि मग आपल्या स्वरूपाची ओळख आणि भगवंताच्या स्वरूपाची जर ओळख झाली रे झाली, मग जर आपण हरीची ओळख करून घेतली तर मग माऊली महाराज म्हणतात की हरीला ओळखलं म्हणजे काय झालं? अहो फक्त हरीला ओळखायचं. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. जर हरीला ओळखलं तर काय होत असतं? ते मोक्ष प्राप्त होत असतो. नुसता मोक्षच नाही तर सिद्ध्या सुद्धा प्राप्त होत असतात. म्हणून हरीची ओळख झाली पाहिजे. आणि हरीची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोक्ष होऊ शकत नाही. किंवा हरी आणि आत्मा म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची किंवा हरीच्या स्वरूपाची ओळख होणं अगदी महत्वाचं आहे. म्हणून तर महाराज अजून म्हणतात की ओळखीला हरी साठविला पोटी, होत्या त्याच्या भेटी दुःख कैचे. मग जे काही आपल्या पाठीमाग अनादी कालापासून जे काही दुःख लागलेलं आहे, कोणचं दुःख? तर जन्म आणि मृत्यूचं. हे अनादी कालापासूनच सर्वात मोठं असणारं दुःख आहे. मग हे दुःख अनादी कालापासून असल्यामुळं हे दुःख निवृत्त होत असत. फक्त हरीच्या ओळखीमध्ये हे दुःख निवृत्त होत. म्हणून हरीची ओळख होणं अगदी महत्वाचं आहे. कारण हरीच्या ओळखीत सर्व पदार्थाची ओळख होत असते. पुन्हा ओळख व्हायची की एखादी वस्तू शिल्लक राहत नसते. म्हणून हरीची ओळख होत असते. मग असं या वेदामध्ये कर्म सांगितलं, उपासना सांगितली आणि ज्ञान सांगितलं. म्हणून तर म्हणले गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान हाती जैसे. म्हणून जीवानं काय करायला पाहिजे की सद्गुरूच्या किंवा संतांच्या संगतीत जायला पाहिजे. आणि जोपर्यंत जीव सद्गुरूच्या किंवा संतांच्या संगतीत जात नाही तोपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होऊ शकत नाही. आणि आपल्या स्वरूपाची ओळख झाली रे झाली गुरुच्या बोधानं. गुरु काय करत असतात की बोध करत असतात. त्या बोधानं काय होत असतं की आपल्या अंतःकरणामध्ये मीची ओळख होत असते. आणि मीची ओळख झाली रे झाली की आपल्याला समाधान प्राप्त होत असतं. ते समाधान कधीच पुन्हा नष्ट होऊ शकत नाही. असं असणारं जे काही शाश्वत वस्तू आहे ती प्राप्त होणं म्हणजे समाधानाला प्राप्त होणं. ते समाधान म्हणजे कसं आहे पहा, ते समाधान कधीच नष्ट होऊ शकत नाही. कारण सुख आणि समाधान हे दोन नसून सुख, एवढं सुख असतं ते की आपल्या स्वरूपाचंच ते सुख असतं. म्हणून सुख कुठे आहे तर ते आपल्या पाशीच आहे, फक्त आपण ती जागा विसरलेलो आहोत. मग हेच आपल्याला सद्गुरू सांगतात. माऊली म्हणतात की तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाचे विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. म्हणून वेदामध्ये जे आपल्याला काही पुष्कळ सांगितलेलं आहे, कर्म उपासना ज्ञान अवांतर वाक्य सांगितले आणि महावाक्य सांगितलेले आहेत. मग आपल्या हिताचं जेवढं आहे
तर तेच आपण घ्यायला पाहिजे. मग समाधान आपल्याला कशामुळे होतं, तर आपल्याला समाधान होतं तर हे भेद जे आहेत, हे अनेक प्रकारचे जे काही विषय निषेध आहेत, तर जरी अनेक प्रकारचे विधी निषेध या ओवीमध्ये माऊलींनी सांगितले असतील तरी मग ते आपल्या हिताचं काय आहे तेवढंच आपण घ्यायला पाहिजे. मग अपेक्षित काय आहे, तर आपली एक आत्मवस्तूच अपेक्षित आहे किंवा एक हरीच अपेक्षित आहे, म्हणून आपण हरीचाच अंगीकार करायला पाहिजे. आणि याच्या पुढे एक माऊलींना अगदी छान अशी दृष्टांत रूपी एक ओवी सांगितलेली आहे. तर ती ओवी अशी आहे की जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषे मार्ग दिसती, तरी ते तुलेही काय चाली जती सांगे मज. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्योदय झाला असता त्या सूर्योदयाच्या प्रकाशाने सर्व रस्ते आपल्याला दिसू लागतात. आपल्याला अनेक दिशांना अनेक रस्ते दिसू लागतात. मग ते जरी अनेक रस्ते आपल्याला दिसले तरी आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तर त्याच ठिकाणचा आपण रस्ता धरायला पाहिजे. मग आता आठी बाजूचे जर आपल्याला आठी दिशाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या जरी 8 दिशा असतील, जरी या किंवा 10 दिशा असतील, तर या 10 दिशेचे जरी आपल्याला रस्ते दिसले तरी आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तर त्याच ठिकाणचा आपण रस्ता पकडायला पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा आपल्याला जायचं असतं एका ठिकाणी आणि जर आपण का रस्ता दुसऱ्याच ठिकाणी पकडला तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. म्हणून जरी हा सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्यानंतर आपल्याला खूप काही 10 दिशाच्या 10 जरी वाटा दिसत राहिल्या तरी आपल्याला ज्या गावाला जायचं आहे तर त्याच गावाची आपण वाट धरायला पाहिजे. मग आता हे जंक्शन स्टेशन आहे. महाराज नेहमी सांगायचे या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य देहाला जीव आला रे आला तर हे जंक्शन स्टेशन आहे. इथून कुठं जायचंय तर याचा निर्णय घेता येत असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं. मग जर आपण विचाराने ठरवलं स्वर्गाला जायचंय तर इथं या मनुष्य देहानं स्वर्ग प्राप्ती सुद्धा करून घेता येते. एखाद्याला वाटलं की मला वैकुंठाला जायचंय तर वैकुंठ प्राप्ती देखील या मनुष्य देहानं प्राप्त करून घेता येते. किंवा एखाद्याला वाटलं की मला स्वर्ग नको वैकुंठही नको, मला इथलेच हे काय स्थूल भोग आहेत तर हेच स्थूलच भोग भोगायचे आहेत, तर त्याला नरकाला पण जाता येतं. मग ही जी गती आहे तर ही गती फक्त मनुष्य देहातच मृत्यू लोकातल्या आपल्याला प्राप्त करून घेता येत असते. म्हणून हे मनुष्य देह हे जंक्शन स्टेशन आहे. मग इथून जिथं जायचं तर त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं. म्हणून आपल्याला कोणता मार्ग मोकळा आहे तर साधू संत नेहमी सांगतात ज्या मार्गाने संत गेले आहेत तर त्याच मार्गाने आपण जावा. मार्ग धावून गेले आधी दया निधी संत ते. ज्या मार्गाने संत गेलेले आहेत, मग ज्या मार्गाने संत गेले आणि सुख स्वरूपाला प्राप्त झाले तर त्याच मार्गाने आपण जायला पाहिजे. म्हणून ज्या मार्गाने संत गेले आहेत तर तोच मार्ग आपण अवलंब करावा. मग याच मार्गाने आपण आपल्याला सुखापर्यंत जाता येतं, नवे नवे भगवंत प्राप्तीपर्यंत जाता येतं. सुख म्हणजेच भगवंत आहे, भगवंत म्हणजेच सुख आहे. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात की सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. सुख हे परमात्म्याच स्वरूप आहे आणि तेच प्राप्त करायचं म्हटलं तर या नरद्यात मध्येच प्राप्त करून घेता येतं. म्हणून तर एका ठिकाणी म्हणतात की नरदे निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवच म्हणती ते होती
तरी का चित्ती न धरावे. अहो हे मनुष्य शरीर एवढं चांगलं आहे की या शरीरानं जे कोणी जर देव व्हायचं म्हटलं तर त्यांना देव सुद्धा होता येतं, म्हणजे देव प्राप्ती करून घेता येते आणि असलेलं आपलं स्वरूप ओळखून घेता येतं. म्हणून हे मनुष्य शरीर एवढं चांगलं आहे. म्हणून ज्या मार्गाने संत मुनी गेलेले आहेत तर त्याच मार्गाने आपण जायला पाहिजे. मग असं अनेक जरी रस्ते आपल्याला दिसले तरी बाकीचे रस्ते सोडून द्यायचे आणि केवळ केवळ संत ज्या मार्गाने गेलेत तर त्याच मार्गाचा आपण अवलंब करायचा. मग पुढचा दृष्टांत परत माऊली देतात की का उदकमय सकळ जरी झाले असे मही तळ तरी आपण घेते केवळ आरतीच जोगे. माऊली म्हणतात की हे पहा की पृथ्वीच्या ठिकाणी खूप काही असं पाणी आहे आणि त्या पाण्यातून आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी आपण ग्रहण करावं आणि तृप्त व्हावं, असा दृष्टांत दिलेला आहे. पहा एक सद्ग्रस्त होता आणि तो आपल्या गावाहून परगावला जाण्यासाठी निघाला. पूर्वी वाहन नव्हते तर पैदलीच चालायची व्यवस्था होती. म्हणून तो त्या सद्ग्रस्तानं काय केलं की आपला परगावी जायचं म्हणून तो पायी पायी निघाला. पुढं दुपारची वेळ झाली. त्या सद्ग्रस्ताला तहान देखील लागली. त्याला वाटलं पाणी इकडे तिकडे कुठेतरी मिळाल म्हणून तो पाण्याचा शोध घेऊ लागला. तेवढ्यामध्येच त्याला पुढे एक वाहणारी गंगा दिसली आणि त्याचाही प्रवास त्या गंगेतूनच पुढे जाण्याचा होता. मग तो पुढे गेल्यानंतर त्याला गंगा दिसली आणि मग प्रवास देखील गंगेतूनच रस्ता होता प्रवास करण्याचा. मग त्याला वाटलं की ठीक आहे हो, चांगलं मनात समाधान झालं. आपण ज्या पाण्याच्या शोधात होतो तर ते पाणी आपल्याला सापडलेलं आहे, पुढे दिसलेलं आहे. ठीक आहे, आपला रस्ताही त्या पाण्यामधूनच समोर चाललेला आहे, आपल्याला त्याच रस्त्याने जायचं आहे. म्हणून तो त्या गंगेच्या तीरावरती आला. तीरावरती आल्यानंतर पाण्यात थोडं उतरला, पाण्याची माहिती घेतली त्यानं, किती पाणी वाहते. तर तिथं किनाऱ्यावरती काही सद्ग्रस्त होते. त्यांना विचारलं, जय हरी महाराज, जय हरी. अहो म्हणले या गंगेमध्ये पाणी किती काय? म्हणले मला समोरच्या गावाला जायचं. तर ते सद्ग्रस्त म्हणले काही जास्त पाणी नाही म्हणले, आहे फक्त आपल्या कमरा इतकंच पाणी आहे. आणि पाणी नित्तळ चंग असं वाहत होतं. याला वाटलं ठीक आहे, कमरा इतकंच पाण्यात आपण त्या पाण्यातून सहजरित्या जाऊ शकतो. तहान लागली, मग तो थोडं पाण्यामध्ये गेला, हातपाय धुतले, गुळणा केला आणि वाहती गंगा होती. तर त्या वाहत्या गंगेमधून त्यानं काय केलं की ते पाणी प्राशन केलं आणि आपली तहान भागवली. तो तृप्त झाला. जेवढी तहान भागवल तेवढं तो पाणी पिला आणि तृप्त झाला. मग त्या गंगेचा वाहण्याचा प्रवाह चालूच होता. पण त्यांनी कधी विचार केला नाही की एवढी गंगा वाहते आणि आपण त्या गंगेतलं पाणी तहान लागली जेवढी आपल्याला पाणी पिऊन तहान आपली निवृत्त होईल आणि आपली तृप्ती होईल तितकंच पाणी तो सद्ग्रस्त ठेवला आणि बाकीच्या पाण्याचा त्यानं विचार केला नाही. तो येत होतं वरून वाहत पाणी, खाली जात होतं, वरून पाणी येत होतं, खाली जात होतं. त्याची तृप्ती जेवढ्या पाण्याने होईल तेवढं पाणी त्यानं प्राशन केलं आणि लगेच पुढच्या वाटाला तो निघून गेला. तसं इथं माऊली म्हणतात की जरी पृथ्वी तलावर आणि खूप प्रमाणात जरी असं पाणी असेल तरी आपली तृप्ती होईल तितकं पाणी आपण घ्यावं आणि बाकीचं राहिलेलं पाणी ते पुढं त्याला कोणीतरी परत घेणारच असतं. म्हणून आपली तृप्ती होईल तेवढं पाणी आपण घ्यायला पाहिजे, असा दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे. मग शेवटी दृष्टांत दिला. मग तसंच इथं वेदामध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग अनेक जरी गोष्टी सांगितल्या तरी मग आपल्याला हित आपलं कशामध्ये आहे? आता वेदात कर्म सांगितलं, उपासना सांगितली, ज्ञान सांगितलं. मग या तिन्ही गोष्टी सांगितल्या
पण आपलं हित कशामध्ये आहे की मग आपल्याला फक्त ज्ञानाचा बोध होण्यासाठी कर्म करावं लागलं, ज्ञानाचा बोध होण्यासाठी उपासना करावी लागली आणि ज्ञानाचा बोध झाल्यानंतर आपण आपल्या यथार्थ स्वरूपाची ओळख करून घेऊ शकतो. आणि म्हणजेच आपल्या स्वरूपाची ओळख होणं म्हणजेच भगवंताच्या स्वरूपाची यथार्थ ओळख होणं. आणि हेच खरं त्या ज्ञानाच्या उपदेशाने होत असतं. म्हणून तर माऊली म्हणतात की साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला आणि ठाईच मुराला अनुभव. मग साधूचा बोध प्राप्त होण्यासाठीच आपल्याला ही सर्व वेदांना खटापट सांगितलेली आहे. मग एवढी खटाटोप आपल्याला वेदानं सांगितलेली आहे तर वेद वेद म्हणजे तरी काय हो? असं वेद म्हणजे काय असं भयानक दुसरं काही नवीन कृत्य काही नाही. वेदाचा अर्थ आपल्याला थोडक्यात खूप काही महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. वेद वेद म्हणजे काय? वेद म्हणजे सत्पुरुषाच्या मुखातून जे काही वाक्य निघालेले आहेत तर तेच त्यांनाच वेद असं संबोधलं गेलेलं आहे. सत्पुरुषाच्या मुखातून निघलेले शब्द म्हणजेच वेद आहेत. एका ठिकाणी म्हणतात की तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद. तयाचे बिसाट शब्द आणि सुखे मनो येती वेद म्हणजेच सत्पुरुषाच्या मुखातून जे काही शब्द निघलेले आहेत तर तेच वेद आहेत. आपल्याला पूर्वी सांगितलेलं आहे की भगवंताच्या श्वासापासून वेदाची उत्पत्ती झालेली आहे. मुळात एकच वेद होता पण त्या एकाच वेदाचे 4 भाग पाडलेले आहेत. तर ते पाडलेले आहेत व्यास महर्षीनं 4 भाग केलेले आहेत. बरं, जरी 4 भाग केलेले असतील तरी 4ही भागाचा शेवटी सारांश एकच आहे. 4ही वेदाचे जे काही 4 महावाक्य आहेत तर त्यांचा सारांश मात्र एकच आहे. म्हणून म्हणतात ना की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरीशी गाते. मग एवढी जरी वेदामध्ये खटाटोप केलेली असती असं अवांतर वाक्य सांगितले, महावाक्य सांगितले, पुराणानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, शेवटी सर्वांचं सार एकच आहे की एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गम न घाली मन. अहो इथं काय सांगितलंय की जो एक हरी आहे तर तोच आत्मा आहे आणि जीव आणि शिव हे दोन नसून जीव आणि शिव हे एकच आहेत, स्वरूपानं एकच आहेत, ते स्वरूपानं वेगळे नाहीत. म्हणून जो एक हरी आहे तर तोच आत्मा आहे. म्हणून याच हरीचं भजन 4ही वेद 6 शास्त्र 18 पुराण त्या हरीचं चिंतन करत आहेत, हरीचं गायन करत आहेत. ते म्हणतात की जो आत्मा आहे आत्माच हरी आहे, हरी न आत्मा दोन नाहीत. म्हणून एक आत्मा हरी, हरी आणि आत्मा हे दोन नाहीत तर एकच आहेत. म्हणून तर माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. आत्मा आणि हरी दोन नसून ते एकच आहेत. म्हणून ते आत्मस्वरूपाचीच सेवा करायची. म्हणजे जीवानं काय करायचं की आपल्या असलेल्या आत्मस्वरूपावर अखंड राहायचं. अखंड वृत्ती आपली जी काही आहे तर ती वृत्ती अखंड भगवंताच्या स्वरूपावर म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपावर लावायची. जी बहिर्मुख झालेली वृत्ती आहे तर ती बहिर्मुख वृत्ती काढायची आणि अंतर्मुख करायची आणि आपल्या स्वरूपावर ठेवायची. मग वृत्तीच राहत नसते, वृत्ती स्वरूपाकार होत असते. मग वृत्ती जर स्वरूपाकार झाली तर मग आपल्या ठिकाणी द्वैत राहतच नाही. असं आपलं मूळचंच स्वरूप आहे. मग असं स्वरूप आपलं लक्षात घ्यायचं ठरलं तर ते संतांच्या संगतीतच लक्षात घेता येतं. म्हणून आपण स्वरूपाने कोण आहोत तर आपण आहोत, आपण शरीर नाहीत, इंद्रिय नाहीत, प्राण नाहीत, मन नाहीत. मग कोण आहोत या सर्वांचे आपण साक्षी आहोत. असं आपलं मूळ स्वरूप आहे. म्हणून तर हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपल्या स्वरूपाचंच वर्णन करायला लागले. तर
आपल्या स्वरूपाचं वर्णन करायला लागलेत. का म्हणून करायला लागलेत की आपण आहोत परमात्मा स्वरूप, परमात्म्याहून आपण वेगळेच नाहीत, म्हणून ते आपल्या स्वरूपाचं वर्णन करतात. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या ओळीमध्ये सुद्धा माऊलीनं मंगल केलेलं आहे. पहिल्याच ओळीमध्ये मंगल केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. वेदाने काय प्रतिपादन केलंय की जो काय तुझा आत्मा आहे तो आत्माच ओंकार स्वरूप आहे, म्हणजे आत्माच परमात्मा स्वरूप आहे. म्हणून तुझा जय जयकार असो, कारण तुझा जय जयकार कशामुळे असो तर तूच परमात्मा स्वरूप आहेस, तूच ओंकार स्वरूप आहेस, असं वेदाने देखील प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून आपण मूळचेच कोण आहोत तर परमात्मा स्वरूप आहोत, आपण भगवंताचे अंश आहोत. पण हेच आपल्याला माहिती नाही, म्हणून आपल्याला श्रुती सांगते, श्रुती माऊली सांगते, संत सांगतात, सर्व काही सांगतात, पण तरी आपला विश्वास बसायला तयार नाही. का किर्लेकर बाबा नेहमी दृष्टांत द्यायचे की एका गावामध्ये एक सद्ग्रस्त राहत होता. ते कुटुंबासहित पत्नी आणि तो सद्ग्रस्त, हे दोघे अगदी आनंदात राहत होते. पण आनंदात राहत असताना कालांतरानं त्यांना एक मुलगा झाला. तर तो मुलगा लहानाचा मोठा झाला. मग हे कुटुंब अगदी आनंदात राहत होत. मग ते कुटुंब म्हटलं की त्या कुटुंबाचं नाव गावामध्ये होतं की जागीरदार साहेब होत. त्यांना सर्व गावातले मंडळी जागीरदार साहेब म्हणायचे. मग असं हे जागीरदार साहेबांचं एक कुटुंब होतं. त्यांच्यात एक लहान मुलगा परत जन्माला आला. तो लहानाचा मोठा झाला. मोठा होत होत वाढत 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 तरुण झाला. आणि तो मुलगा तरुण झाल्यानंतर मग वडिलांना वाटलं की आता आपला मुलगा तरुण झालेला आहे, मग आता याच्या 2 हाताचे 4 हात करावा. मग अशी इच्छा आई वडिलांच्या मनामध्ये आली की आता उपवर झालेला आहे आपला मुलगा, आता याचं लग्न विधी आपण उरकायला पाहिजे. मग तसं झाल्यानंतर निरोप दिले काही सोयऱ्याकडे, आपापल्या सोयऱ्याकडे ते निरोप दिले. तिकडे निरोप आला की ठीक आहे आमच्याकडे मुलगी आहे. आता त्या दोन्हीचं एक पुन्हा योग असा जुळून आला, जी बैठक बसली तर त्या बैठकीमध्ये योग बी जुळून आला. मग योग जुळून आल्यानंतर साखरपुडा झाला. कालांतराने नंतर लग्न देखील झालं. ती मुलगी नांदायला इकडे आली आपल्या पतीच्या घरी. पण तो मुलगा कसा होता ते बाबा महाराज नेहमी सांगायचे, किर्लेकर बाबा, तो मुलगा होता पण थोडा भोळसर होता. मग आता तो मुलगा लहानाचा मोठा झाला तरी त्याला आई वडील नावानच बोलायचे, नावानच आवाज द्यायचे. मग नावानं बोलत असताना पुढे लग्नानंतर त्याची पत्नी आली. मग पत्नी आल्यानंतर त्याची पत्नी त्या मुलाची त्याला मुलाला म्हणायची, उठा जागीरदार साहेब, चहा घ्या जागीरदार साहेब, जेवण करा जागीरदार साहेब, असं ती पत्नी म्हणू लागली. तर हा मुलगा वरचीवर फुगायला लागला. त्या मुलाला वाटलं की आतापर्यंत आपण आता चांगले 22-23 वर्षाचे झालो, आतापर्यंत आपल्याला गावातही कोणी जागीरदार साहेब म्हटलं नाही, आई वडीलही जागीरदार साहेब म्हटले नाहीत. ही मुलगी आली आपली पत्नी तर ही आपल्याला दररोज जागीरदार साहेब म्हणते, आपल्याला काय म्हणते की जागीरदार साहेब म्हणते. मग एक वेळ असंच त्याला रावच नाही गेलं तर त्याच्या पत्नीचा नित्यक्रम होता, उठा जागीरदार साहेब, चहा घ्या जागीरदार साहेब, स्नान करा जागीरदार साहेब, नाश्ता करा जागीरदार साहेब, जेवण करा जागीरदार साहेब. हे फुगायचं. आता याला मोठा आनंद झाला. मग आतापर्यंत मला कोणीच जागीरदार साहेब म्हटलं नाही आणि आता जागीरदार साहेब मला माझी पत्नी म्हणते. मग एक वेळेस त्याला रावलंच नाही. आईकडे गेला, म्हणला आई आई पाय ना ग, माझं लग्न होण्याच्या अगोदर या गावामध्ये मला कोणीच जागीरदार साहेब म्हटलं नाही. गावातला एक बी माणूस मला जागीरदार साहेब म्हणत नव्हता.
आणि तुम्ही आई वडील आहेत, तुम्ही सुद्धा मला कधी जागीरदार साहेब म्हटले नाही. पण माझं लग्न झाल्यानंतर ही जी माझी पत्नी आली ना, तर रोज मला कितीतरी वेळेस दिवसातून जागीरदार साहेब म्हणते. उठा जागीरदार साहेब, नाश्ता करा जागीरदार साहेब, चहा घ्या जागीरदार साहेब. याला मोठे पण आलं म्हणून त्याने आईला सांगितलं. मग त्याची आई काय म्हणती, अरे म्हणले मूर्खा. आई काय म्हणली त्याला, अरे मूर्खा, तू माझ्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस तुला मी वाढवलं आणि जागीरदार कुळामध्ये तुला जन्म दिला. मी जागीरदार कुळात तुला जन्म दिला आणि तू जागीरदार मूळचाच जागीरदार आहे. ती तुझी पत्नी तुला जागीरदार साहेब म्हणते म्हणून तू जागीरदार नाहीस, तर तू मूळचाच जागीरदार आहे म्हणून तुझी ती पत्नी तुला जागीरदार साहेब म्हणते. तसं साधू संत आपल्याला म्हणतात की तुम्ही मूळचेच परमात्मा स्वरूप आहात. हे संत म्हणतात म्हणून नाही, तुम्ही मूळचेच परमात्मा स्वरूप आहात. तुम्ही मूळचे परमात्मा स्वरूपानं परमात्मा आहात म्हणून तुम्हाला साधू संत परमात्मा म्हणतात. सगळी श्रुती माऊली संत महात्मे सर्व तुम्हाला परमात्मा म्हणतात. कारण कशामुळे म्हणतात की तुमचं स्वरूपच परमात्मा स्वरूप आहे म्हणून तुमच्या स्वरूपाचे सर्व वर्णन करतात. असं असणारं आपलं आत्मस्वरूप आहे. म्हणजे आपण मूळचेच परमात्मा स्वरूपच आहोत, परमात्म्याहून आपण वेगळेच नाहीत. हाच वेदांताचा सार आहे. मग काय वेदांताचा सार आहे की जीव अवघे देव. मग यत्र यत्र चैतन्यत्व तत्र तत्र देवत्व. मग जे जे काही चैतन्य आहे तर ते सर्व परमात्मा स्वरूपच आहे. नवे नवे ते परमात्माहून वेगळे नाहीतच. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसे ज्ञानी जे होती. काय म्हणतात माऊली की तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. मग आता वेदांना खूप काय सांगितलं, मग ते शाश्वत काय आहे माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलं. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण म्हणले असार आहे आणि जे निर्गुण आहे तर तेच सार आहे. मग जे सार असत तेच शाश्वत असत, ते नित्य असत आणि सिद्ध असत. म्हणून जे शाश्वत आहे तर ते एक सारच आहे. सार म्हणजे भगवंतच आहे. भगवंत म्हटलं की आपण आत्मा पाहायला पाहिजे. भगवंत किंवा परमात्मा म्हटलं की आपण आत्म्याकडे आपली दृष्टी गेली पाहिजे. कारण आत्मा आणि परमात्मा दोन नाहीत. अगोदर आतला देव कळाला तर बाहेरचा देव कळत असतो. म्हणून तर देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनशी कोण्या गुणे. अहो बाहेर देव देव करून व्यर्थ फिरू नका. अगोदर आतला देव समजून घ्या. हे लय जवळ आहे आपल्या. बाहेरचा देव जवळ नाही, बाहेरचा देव खूप लांब आहे. म्हणून लांबचा देव कळायला अवघड आहे. म्हणून साधू संत आपल्याला आतला देव सांगतात की आतला देव म्हणजे आपलं स्वरूपच आहे, आत्माच आहे. म्हणून आत्म्याकडे दृष्टी लावा म्हटले. बहिर्मुख झालेली जी वृत्ती आहे ती अंतर्मुख करायची. मग अंतर्मुख वृत्ती केली तर मग वृत्तीच ब्रह्माकार होत असते. वृत्तीच राहत नाही. म्हणजे जी वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिशेत येते. मी आणि माझे हरपले आई जे तिच्यात येते. मग आपण कोण आहोत तर मी परमात्मा आहे, अशी आपली दृढ धारणा व्हायला पाहिजे. मग आतापर्यंत आपण देहाला मी म्हणत आलो, देह संबंधी पसाऱ्याला मी म्हणत आलो. मग मी देह नाही, देह माझा नाही आणि देह खरा देखील नाही. कारण ही उपाधी आहे तर ती उपाधी म्हणजे केवळ कल्पित आहे, ती खरी नाही. म्हणून या उपाधीहून आपण कसे आहोत तर वेगळे आहोत. मग आपल्याला वाटतं की उपाधीहून वेगळे आहोत, मग कोण आहोत? मग मी शरीर नाही तर मी कोण आहे तर मी आत्मा आहे. मी शरीर नाही म्हटलं पहा बर, शरीर नाही, शरीराला मी म्हणणं हा देखील भ्रमच सांगितलेला आहे. शरीराला मी म्हणणं हा देखील भ्रमच आहे आणि मी ब्रह्म आहे हे म्हणणं देखील भ्रमच आहे. म्हणून
मी देह आहे हे मन नाही टाकायचं आणि मी ब्रह्म आहे हे सुद्धा आपल्याला टाकावाच लागल. कारण एकतर देहाला मी म्हणणं हा विषमवादी भ्रम आहे. बरं, हा विषमवादी भ्रमातून आपण बाहेर निघलो आणि मी ब्रह्म असं जर म्हणत राहिलो तर हा देखील भ्रमच आहे. याही भ्रमातून आपल्याला बाहेर पडायचंय. पण हा भ्रम समवादी भ्रम आहे. म्हणजे विषमवादी भ्रमातून आपल्याला बाहेर पडायचं आणि समवादी भ्रम म्हणजे मी ब्रह्म याच्यातून सुद्धा आपल्याला बाहेर पडायचं. मग आपलं स्वरूप कसे आहे तर याच्याही अतीत आहे. त्या स्वरूपाचं वर्णन करायला वाणी कमी पडते. वाणी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आपलं स्वरूप अवर्णनीय आहे, अव्यवहारी आहे, निर्विकल्प आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. मग अशा लक्षणाने युक्त असणार हे आपलं स्वरूप आहे. मग हे म्हणणं देखील आता टाकून द्यायचं आहे आणि स्थित राहायचं आहे. त्याच्याबद्दल बोलणंच नाही. काय बोलावं त्याच्यापर्यंत जायला वाणी जात नाही, मनही जात नाही. बुद्धी तिथपर्यंत गेली तर बुद्धीच राहत नाही. बुद्धीच ब्रह्माकार होते. बरं, मन त्याचं चिंतन करायला गेलं तर मन राहत नाही. तर मन हे राम झाले, मन हे राम झाले. कसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीशी आले. म्हणून मन बी राहत नाही, बुद्धी राहत नाही. आणि मग वाणी तिथपर्यंत जात नाही. कारण ते अवर्णनीय असल्यामुळे वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही. मग काय तर नुसतं स्थित ब्रह्म, त्याच्याबद्दल बोलता येत नाही, ते बोलतही नाही आणि बोलूही देत नाही. असं असणार सर्व जीवाचं लक्ष स्वरूप आहे. मग हेच खरं वेदांतामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. मग शाश्वत काय आहे तर एक आत्मतत्वच आहे, एक वस्तूच आहे किंवा परमात्म तत्व त्यालाच म्हटलेलं आहे. तर तेच एक शाश्वत आहे आणि मग त्याचाच आपण अंगीकार करायला पाहिजे. मग सांगू त्या वेदामध्ये किती सांगितलेलं असत. म्हणून इथं माऊली म्हणतात की तशी ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. मग शाश्वत काय आहे तर एक परब्रह्मच आहे, एक परब्रह्म आहे किंवा एक आत्माच आहे, एक वस्तूच आहे. मग याच्यापेक्षा दुसरं शाश्वत काही नाही. म्हणून तर म्हणतात की हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्राधिकी छेदू न घडे यया. हा आत्मा अनादि आहे, मूळचाच आहे, स्वयंभू आहे, ऐता आहे, उत्पत्ती रहित आहे आणि नाश रहित देखील आहे. त्याच्या ठिकाणी उत्पत्ती नाही आणि नाश देखील नाही. म्हणजेच माऊली म्हणतात की जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षया तितू केलिया घातू कदाचि नोहे. मग असं असणारचे एकच तत्व आहे परमात्म तत्व आणि तेच तुमचं आमचं सर्व जीवाचं लक्ष स्वरूप आहे. म्हणून माऊली म्हणतात की तशी ज्ञानी जे होती ते वेदार्थ ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. मग आता झालेली जी काही शवा आहे तर ती शवा सद्गुरु किर्लेकर बाबांच्या चरणी अर्पण करून, सर्व तुम्हा संतांच्या चरणी अर्पण करून मी इथेच सेवेला पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. रंगनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव. आता विश्वात्मके देवी येणे वागयत्न तोषावे, तोषो निमज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जणू मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता.
चला कल्पतरूंचे आरभ, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी, द्रष्टा द्रष्ट विजयो वावेजी, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला, येणेवर ज्ञान देव सुखिया झाला, येणेवर ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती.